शिवसैनिक आक्रमक आहे, आंदोलन करतात, काय मागणी आहे, कशाचे आंदोलन? सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्याच्या विरोधात, कलंकित मंत्र्याच्या विरोधात दुपारी 12 वाजता सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे भ्रष्ट मंत्र्याचा राजीनामा मागण्याचं आंदोलन आज इथे आम्ही सुरू केलेलं आहे. आज इथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत. जिल्हा प्रमुख कुशल कुमेरिया, महिला आघाडीचे पदाधिकारी, आम्ही आमचे सगळे पदाधिकारी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराचं पुरण उगवलं आहे, ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराचा नंगा नाच ह्या महाराष्ट्रात सुरू आहे, त्या नंगा नाचला आम्ही बंधन टाकण्याकरता, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता हे आज आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणात पहिल्यांदा असं झालेलं आहे. या आधी सुद्धा आमचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे होते, त्यावेळेस सुद्धा आमच्या मंत्र्यावर एक आरोप झाला होता. त्याला सगळ्याला त्यांचं नाव माहिती आहे. संजय राठोड यांच्यावर आरोप झाला होता. पण त्यावेळेस सन्माननीय पक्षप्रमुख आणि तसेच मुख्यमंत्री, त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आमचे नेते उद्धव साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला. त्यावेळेस बराच दबाव त्यांच्यावर आला. बऱ्याच लोकांनी म्हटलं त्यांना, साहेब आपण त्याचा राजीनामा घेतला नाही पाहिजे, कारण की मोठा समाज आपल्यापासून दुरावला जाऊ शकतो. पण आम्ही शिवसेनेमध्ये जातीपातीचं राजकारण कधी झालं नाही आहे. साहेबांनी ते सगळं कोणाचं ऐकलं नाही. त्या मंत्र्यांनी बरेचसे दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या समाजातल्या संत महात्मांना सुद्धा त्यांनी उद्धव साहेबांकडे पाठवलं होतं. तर साहेबांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला आणि आपल्या पक्षावर, आपल्या मंत्रिपदावर काही लांछन येऊ नये म्हणून त्या मंत्र्याचा राजीनामा त्यावेळेस उद्धव साहेबांनी. राज्यभर आंदोलन होत आहे, आज काय भूमिका असणार आहे, पुढची काय भूमिका असणार आहे, आज आंदोलनानंतर काय भूमिका ठेवणार आहे? राज्यभर आज उद्धव साहेबांनी सांगितल्यानुसार, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितल्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साह आहे आणि सरकारच्या विरोधात वातावरण आहे. आज पूर्ण महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्याचे राजीनामे मागितले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे. सन्माननीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मीनाताई ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे बाळासाहेब यांच्या प्रतिमेजवळ सन्माननीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत एक मोठं आंदोलन तिकडे होत आहे. आज नागपूरमध्ये गांधीजीच्या पुतळ्याजवळ आम्ही आज एक मोठं आंदोलन घेतलं आहे, कारण की भ्रष्टाचारांच्या विरोधात ही लढाई आमची शिवसेनेची चालत राहणार आहे आणि जोपर्यंत राजीनामे होणार नाही अशी आमची लढाई सदैव चालत राहणार आहे.